ब्रेक दाबले, खड्डा दिसल्यानंतर पडले आपटून. सगळं मला इथं लागलंय. जर हे खोदलं तरी व्यवस्थित रोड करून डांबर वगैरे टाकून व्यवस्थित केलं पाहिजे. लोकांचं नुकसान होते. हे सगळं खोदून ठेवलं होतं, आम्हाला पण कळलं नाही. आल्यानंतर रस्ता सगळा असाच काढलाय, परत लेवल पण नाही केलं. हिच्यासोबत जे झालंय ना ते बाकीच्या नागरिकांसोबत होऊ नये. आणि इथल्या वॉचमननी पण सांगितलं त्या दिवशी जवळजवळ 6 जण इथं पडलेत. आता सध्या विमानतळपर्यंत असं 3-4 ठिकाणी खोदलंय, ह्याच्यापेक्षा जास्त असं खड्डे झालेले. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियावरती मी सरस्वती कोकणे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण कदाचित तुम्हाला माहीतच असेल. आणि या म्हणीची प्रचिती प्रत्यय सध्या आलेला दिसून येत आहे. मी सध्या आहे उडगी रोडवर, सोमाणी गाडी शोरूमच्या पुढं, क्रोमाच्या थोडंसं पुढं आहे. इथं रस्त्याचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचं खोदकाम चालू आहे. आणि या रस्त्याच्या खोदकामामुळं अनेक छोटे मोठे अपघात होताना दिसून येत आहेत. प्रत्येक जो तो व्यक्ती आपल्या कामाच्या नादामध्ये पुढे जात असतो, त्याला कदाचित माहीत नसतं की इथं रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळं इथं छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत. नागरिकांमधून मोठी ओरड होत आहे यामुळे. आणि धूळ पण पसरत आहे. वरच खोदकाम झालं तर आहेच, परंतु वरचं लेअर जो असतो दगडांचा तोही काढलेला नाही आहे. असं म्हणजे काम अर्धवट स्वरूपात केलेलं आहे. इथं माझ्यासोबत काही नागरिक आहेत, ताई आहेत, त्यांच्याशी आपण विचारूयात. कारण याच रस्त्यावर त्यांचा काही दिवसापूर्वी अपघात झालेला होता. त्या थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्याशी बघूया काय म्हणतायत ते. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव स्मिता विक्रांत कांबळे. मी कुमटेकर हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे. मी नाईट शिफ्टला जात असताना हे अचानक खड्डा खोदलेलं होतं, व्यवस्थित बुजवलेलं सुद्धा नाही. एकदम मी येत होते, ब्रेक दाबले, खड्डा दिसल्यानंतर पडले आपटून. सगळं मला इथं लागलंय. अचानक असं म्हणजे खोदून ठेवायला लागले, त्याला नीट पण व्यवस्थित रस्ता करी नाहीत. त्याच्यामुळं आमचं नुकसान होतं. मी 4-5 दिवस झाला आता घरीच आहे. परत म्हणजे माझं सगळं नुकसान झालं. माझी गाडी फुटली, सगळं नुकसान झालं. म्हणजे तुम्हाला जखम पण झाली, गाडी पण फुटली. म्हणजे आर्थिक नुकसान आणि ह्याचं पण नुकसान झालेलं आहे, शारीरिक नुकसान झालेलं आहे. तुमचं रोजचं रुटीन असतं का या रस्त्यावर? हो, रोजचं रुटीन आहे माझं. मग काय त्या दिवशी कोणी आलं मदतीला? सगळे इथले जे आसपासचे लोक आहेत त्यांनी मला उठवले. मग उठल्यानंतर आमच्या घरच्यांना फोन केले. मग तेव्हा मी दवाखान्याला गेले. सगळं एक्सरे वगैरे काढलं. माझा हात 2 दिवस दुखत होतं. खूप नुकसान झालं माझं. मग तुमचं म्हणणं काय या खोदकामामुळे? जर हे खोदलं तरी व्यवस्थित रोड करून डांबर वगैरे टाकून व्यवस्थित केलं पाहिजे. लोकांचं नुकसान होते. जसं माझं झालं, बरं मला थोडंसं म्हणजे एवढंच लागलं. जर काय तर झालं असतं तर माझं सगळं म्हणजे आमचं घर सगळं माझ्यावर आहे. काय नुकसान झालं तर काय करायचं सांगा. जीवाचं काय नुकसान झालं तर काय करायचं. म्हणजे त्या दिवशी तुम्ही थोडक्यात बचावलात. जर काही मोठं झालं असतं तर माझी एखादी गाडी माझ्या अंगावर आली असती तर. रात्रीची वेळ असल्यामुळं ताई रात्रीच्या वेळेसच पडल्या. अंधार होता इथं. हो, अंधार होता, दिसत नव्हतं काय. कुणी बघितलं नसतं तर मोठा अपघात झाला असता. थोडक्यात वाचले म्हणून हे झालं. असं दुसऱ्यांवर वेळ येऊ नये एवढीच इच्छा आहे. ताई तुझं काय म्हणणं आहे? तुझं नाव सांग. मी अश्विनी भोसले, माझी बहीणच आहे ही. मग आम्हाला फोन आला, ही ड्युटीला गेली म्हणून आम्ही थांबलो. मग परत थोड्या वेळाने मला फोन आला, असं तुमचे कोण आहेत, त्यांचा ॲक्सिडेंट झाला, या. येऊन बघितलं तर लागलं होतं. हे सगळं खोदून ठेवलं होतं, आम्हाला पण कळलं नाही. आल्यानंतर रस्ता सगळा असाच काढलाय, परत लेवल पण नाही केलं. मग हिला दिसला नाही, रोजच्या रूटप्रमाणे ती चालली आहे. तिला कळलंच नाही तर हे झालं. बघितलं तर सगळं तिच्या तोंडाला रक्त, डोकं सगळं फुटून असं वरती तेंगूळ वगैरे आलं होतं. हाताला लागलं भरपूर तिला. मग घाबरून आम्ही दवाखान्याला वगैरे नेलो. तिची गाडी फुटली होती. मग तेच हिच्यासोबत जे झालं आहे ना ते बाकीच्या नागरिकांसोबत होऊ नये. आणि इथल्या वॉचमननी पण सांगितलं त्या दिवशी जवळजवळ 6 जण इथं पडलेत. 6 जणांचा त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला. प्रत्येकांना थोडंफार दुखापत झाली. आणि आता सध्या विमानतळपर्यंत असं 3-4 ठिकाणी खोदलंय, ह्याच्यापेक्षा जास्त असं खड्डे झालेले. म्हणजे अनेक ठिकाणी असं खोदकाम चालूच आहे. त्यामुळे एवढंच सांगते की ज्या कोणी या कंपनीने घेतलंय ते काम, जर खोदलं तर नीट व्यवस्थित तरी रोड करावं, एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे रस्त्याचं काम तुम्ही अर्धवट करू नका, त्याला निदान लेवल तरी करा, अपघात होणार नाहीत. माझ्यासोबत काका आहेत. काका, नाव काय तुमचं? मी अप्पासाहेब बसवंत बिराजदार, राहायला हत्तुरे वस्तीला असतो. मी नेहमी दररोज सकाळ संध्याकाळी वॉकिंगला येत असतो. वॉकिंगला येत असताना वाहनामुळं ते खड्डे हे असल्यामुळं ते धूळ वगैरे हे होतं आहे. आणि बाकी त्यामुळं त्रास होतो आहे बाकीच्या लोकांनासुद्धा.
हे खड्डे वगैरे केलं तर बुजवून व्यवस्थित केलं तर ठीक होईल. दादा बोला बोला हो. काय नको मला काय नाव म्हणाला तुमचं? अस्मिता कांबळे. इथं अस्मिताताई थोडक्यात बचावलं आहेत आणि ते म्हणालेत की इथं याच एरियामध्ये माझ्यावर वेळ आली ती कुणावर येऊन 6 जणांचा अपघात झालेला आहे छोटा मोठा. आणि माझंही इथं चालू असतं सकाळचं रुटीन या रोडवरती. मीही अनेकदा बचावली आहे आणि दुसऱ्यांसोबत असं घडू नये असं म्हणतायत अस्मिताताई. याची दखल घ्यावी महापालिकेने आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम व्यवस्थित करावं. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.